नमस्कार शेतकरी बांधवांनो, ही एक चूक व तुमचा हप्ता कायमस्वरूपी बंद होणार आहे। तर पीएम किसान बद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे। जर तुम्ही ही चूक केली तर तुमचा जो काही हप्ता तुम्हाला मिळत आहे ते कायमस्वरूपी इथं बंद होणार आहे। तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता जे की पीएम किसानचा जो काही हप्ता आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। तर त्याची डेट सुद्धा फिक्स झालेली आहे। तर कोणत्या तारखेला जे की पीएम किसानचा हप्ता इथं जमा होणार आहे, पीएम किसानच्या हप्त्यापाठोपाठच नमोचा हप्ता सुद्धा त्याबरोबरच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। जर तुम्हाला पीएम किसानच्या निधीमध्ये ते वाढ झाली का, त्याचप्रमाणे पीएम किसानचा हप्ता तुम्हाला जर पहिले मिळत होता त्यानंतर बंद झालेला आहे, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? सर्वात पहिले ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे। ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे, तर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे। ई-केवायसी इज मॅन्डेटरी फॉर पीएम किसान रजिस्ट्रेशन फार्मर। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी राहिलेली आहे तर अशांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे, अन्यथा तुमचा जो काही हप्ता आहे इथं कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी आता 2019च्या आतले ज्यांचे फेरफार आहेत तर अशांनी नोंदणी करून पीएम किसान या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्याचप्रमाणे आता पीएम किसान मध्ये बरेच शेतकरी अपात्र ठरले आहेत, जे की चुकीची माहिती भरून त्यांनी फॉर्म भरले होते व त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, तर अशांची आता त्रुटीमध्ये काढण्यात आलेले आहेत। तर अशांनी जे फॉर्म भरलेले आहेत, तर बरेच जणांनी जे काही आता नवीन शेती घेतलेली आहेत, जर त्यांना नवीन फॉर्म भरायचा असेल तर त्यांचा कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे जेणेकरून फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, स्टेप बाय स्टेप फॉर्म कशा प्रकारे भरायचा जेणेकरून अप्रूव्हल मिळेल, यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। व पीएम किसान संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील व रजिस्ट्रेशन नंबर कशा प्रकारे काढायचा आहे, त्याचप्रमाणे जे की पीएम किसानचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पहिले जमा होत होता त्यानंतर हप्ते बंद का झालेले आहे, लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या बँक अकाउंटचा प्रॉब्लेम आहे किंवा अदरवाईज कोणता प्रॉब्लेम आलेला आहे, तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमचा कोणता प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा घरबसल्या व तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता। डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर लगेच पहा। थँक्यू।